मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधला वाद हा संपत नाहीये। वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला। बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला। माझं कोणत्याही व्यक्तीशी वाद नाही, मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असा समज ठेवून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे दाखवायचं काम गणेश नाईकच करेल, अशी अत्यंत खरमरीत टीका नाईकांनी केली। त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी गणेश नाईक यांच्यावर पलटवार केला। या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला। बिल्डरच्या नांदी लागून माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही। जर एखाद्या जनतेला टिकीट फॉर ग्रांटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक। सर्वसामान्य जनतेला फायदा झाला की तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा फायदा होणार आहे, जो गणेश नाईकांना भविष्यात होईल। त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी समन्वय साधावा आणि समन्वय साधून त्यांनी ही योजना कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करावे। गेली अनेक वर्ष नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या हातामध्ये आहे। मला त्या विषयावर जास्त काही बोलायचं नाही। गणेश नाईक साहेबांनी आता थांबलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये सोबत आहोत, आपण एकत्र म्हणून काम करतोय। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष काम केलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर आज गणेश नाईक साहेब मंत्री देखील नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे।